उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसचे आयोजन केले जाते। यातच बीड येथील जनशिक्षण संस्थेच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासह अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या हे उद्दिष्ट लक्षात ठेवून 11 प्रकारचे कोर्सेस उपलब्ध असून यामध्ये अनेक कोर्सेस केल्यानंतर स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो। कुठले आहेत कोर्सेस आणि या कोर्सेसचा किती दिवसांचा असणार आहे कालावधी, यासाठी ॲडमिशन प्रोसेस कधी होणार आहे सुरू, पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। आपलं हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचं जी स्कीम आहे जनशिक्षण संस्थान बीड, तर या अंतर्गत आपण निरक्षर, नवसाक्षर आणि कमी शिकलेले जे महिला आणि पुरुष आहेत या लोकांना आपण प्रशिक्षण देण्याचं काम करतो। ज्या गावांमध्ये गल्ली वस्ती तांडा आपल्याला प्रशिक्षण घ्यायचे आहेत तिथे जाऊन आपले कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हे जे लोक आहेत हे जाऊन सर्वे करतात, माहिती देतात आणि त्या गावांमध्ये कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण सुरू होऊ शकतं याचा अंदाज घेऊन तिथे आपण मग प्रशिक्षण चालू करतो। आता उन्हाळ्यामध्ये महिलांसाठी विशेष करून आपण आता शिवणकला आहे, ब्युटी पार्लर आहे, हँड एम्ब्रॉयडरी आहे, मशीन एम्ब्रॉयडरी आहे, ज्वेलरी आहे, अशा अनेक प्रकारचे प्रशिक्षण आपण घेतो। या प्रशिक्षणाचा कालावधी साधारणतः 1 महिन्यापासून 2.5 महिने ते 3.5 महिन्यापर्यंत असतो। वेगवेगळ्या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण होतात आणि महिलांना रोज 3 तास या प्रशिक्षणासाठी यावं लागतं आणि 3 तासामध्ये पूर्णतः प्रॅक्टिकल होत असल्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून तयार केलं जातं आणि याचा फायदा महिलांना खूप होतो। आणि जनशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देशच आहे की ज्या निरक्षर, नवसाक्षर आणि कमी शिकलेल्या महिला आहेत यांचं सक्षमीकरण करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणं हे जनशिक्षण संस्थांचं मुख्य काम आहे। आपण या साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण विविध ठिकाणी चालू करतोय। एका बॅचमध्ये साधारणतः 20 प्रशिक्षणार्थींची संख्या असते। असे 90 बॅचेस आपल्याला या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करायचे आहेत। ज्यांना कुणाला या प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी अत्यंत साधारण प्रवेश प्रक्रिया असते। आपले जे अधिकारी आहेत ते प्रशिक्षणार्थींच्या घरी जाऊन भेट घेऊन फक्त 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्ड आणि ज्यांचं SC STचा आणि विधवा परित्यक्ता दिव्यांग आहेत त्यांचं एक प्रमाणपत्र लागतं। यामध्ये विधवा परित्यक्ता, SC ST यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि इतर जनरल कॅटेगरीतल्या लोकांना अत्यंत अल्प स्वरूपात प्रशिक्षण दिलं जातं। त्याच्यात नोकरीपेक्षा आम्ही स्वयंरोजगारांना जास्त महत्त्व देतो आणि घरगुती काम करून गृहिणींना सुद्धा हा रोजगार उपलब्ध व्हावा, अल्प भांडवलामध्ये अल्प वेळेमध्ये त्या प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय सुरू करत असल्यामुळे आम्ही स्वयंरोजगाराकडे विशेष लक्ष देतो। न्यूज 18 लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे।